वर्ध्याचे सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ डॉक्टर सोनम वांगचुक यांच्या दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी भारतीय लोकशाही अभियानाच्या पुढाकारातून वर्ध्यात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ एक दिवसीय आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले। यात गांधीवादी संघटनांसह विविध राजकीय पक्षाचे नेते, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या आंदोलनात भारतीय लोकशाही अभियानाच्या अंतर्गत विविध सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय संस्था, संघटनांचे प्रतिनिधी तसेच लोकशाही, समता आणि परिवर्तनवादी विचारांचे नागरिक सहभागी झाले। यावेळी अनेक कार्यकर्ते 12 तासांचा स्वेच्छा उपवास करून आंदोलनानंतर जिल्हाधिकारी वर्धा यांच्या मार्फत भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनाद्वारे डॉक्टर वांगचुक यांच्या आंदोलनातील मागण्यांकडे केंद्र सरकारने तातडीने लक्ष देऊन त्या पूर्ण कराव्यात अशी मागणी करण्यात आली। 18 दिवस पूर्ण झाले। 19व्या दिवसाची सुरुवात सोनमजींच्या आमरण उपोषणाची सध्या सुरू आहे आणि परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे, कारण की इतक्या मोठ्या वेळेपर्यंत जर कुठल्याही अन्न पाण्या व्यतिरिक्त जर एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी राहावं लागत असेल तर काही दिवसानंतर सर्वात पहिले किडनीचा प्रॉब्लेम तयार होऊ शकतात आणि किडनीच्या प्रॉब्लेमच्या नंतर मग मल्टी ऑर्गन फेल्युअर हे टप्प्याटप्प्याने होतं। मी थोडं काही व्हिडिओज त्यांचे बघितले, काही रील्स बघितले आणि त्याच्यावरून त्यांची जी एकंदर परिस्थिती त्यांना चालता सुद्धा येत नव्हतं। अशी परिस्थिती असताना मी स्वतः त्यांच्या प्रकृतीची चिंता करून डॉक्टरांना विचारलं की इतकं जर हे आंदोलन आता वाढत आहे, 19वा दिवस आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काय काय होऊ शकतं, तर त्यांनी सांगितलं की सर्वात पहिले तर किडनी अफेक्ट झाल्यानंतर मल्टी ऑर्गन फेल्युअर होऊ शकतं आणि नंतर पुढं मागं जीवाचे सुद्धा काही बरं वाईट होऊ शकतं अशी परिस्थिती आहे। आणि इतकं गंभीर प्रकरण होत असताना ज्या व्यक्तीला पद्मश्री अवॉर्ड भेटलेला आहे, आपल्या देशाचं मी खऱ्या अर्थानं दुर्भाग्य समजतो की शिक्षण व्यवस्थेच्या सुधारणेकरता या ठिकाणी उपोषण करत असलेल्या एका पद्मश्री व्यक्तीला 19 दिवस या ठिकाणी उपोषण करावं लागतं आणि 19 दिवस उपोषण करून त्याच्यातली सर्वात निर्लज्जपणाची बाब ही आहे की 19 दिवस उपोषण करून सरकारमधला एकही जबाबदार व्यक्ती या पद्मश्री प्राप्त डॉक्टर वांगचुक साहेबांची भेट सुद्धा घेत नाही। याच्यापेक्षा दुसरी शोकांतिका या देशामधली कुठली असावी हे मला त्यानिमित्तानं कळत नाही। वर्धा जिल्ह्याचा खासदार म्हणून मी देशाच्या पंतप्रधानांना 2-3 दिवसापूर्वी पत्र लिहिलं आणि देशाच्या पंतप्रधानांना पत्र लिहून मी आग्रही त्यांना विनंती केली जिल्ह्याचा खासदार म्हणून की सोनमजींची प्रकृती अतिशय बिकट होत चालली आहे आणि अशा याच्यामध्ये देशाचे प्रमुख म्हणून आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये आणि तातडीने याच्यामध्ये उपोषणामध्ये आपण हस्तक्षेप करावा, त्याचं उपोषण सोडवावं अशी मागणी त्यांना केलेली आहे। हड़ताल होते रहे हैं और सरकार जिम्मेदारी लेते रही है, लोग उठे भी हैं, उनको उठाया भी गया है, उनकी मांगे भी माने गई। लेकिन आज ये निकम्मी सरकार, ये तानाशाही सरकार को कोई फर्क नहीं पड़ रहा है। वहाँ मोदी जो है पूरे दुनिया भर के देशों में घूमने जा रहा है और वो प्रधान जो है निकम्मा शिक्षा मंत्री वो जो बैठ कर रबाई और रबड़ी खा रहा है, मलाई और रबड़ी खा रहा है और यहाँ पर जो है लोग भूख हड़ताल में मरने के लिए बैठे हुए हैं। तो ये आज हमें अपनी जवाबदेही तय करने की जरूरत है कि हम अपनी जवाबदेही तय करेंगे कि नहीं करेंगे। इसी देश में 94,000 विद्यालयों को पिछले 5 साल में बंद कर दिया गया है और देश में एक सरकार है जो सरकार इनह्यूमन सरकार मुझे लगता है। आज डॉक्टर सोनम वांगचुक का 18वां दिन है, उपोषण चल रहा है, उपवास चल रहा है, लेकिन जिस उद्देश्य लेकर उन्हें उपवास कर रहा है ये सिर्फ कोई गोष्ठी के लिए नहीं, कोई दल के लिए नहीं, कोई विशेष
पद के लिए नहीं, लेकिन देश के आम जनता के और देश को आगे बढ़ाने के लिए, देश को दुनिया में सचमुच एक अच्छे देश बनाने का जो सपना है, उस उद्देश्य लेकर सोनम वांगचुक अपने जीवन भर यही काम करते रहे हैं. वेगळा विचार करण्याची गरज आहे. म्हणून अशा सर्व वेगळ्या आणि जास्त सखोल विचाराचा समोर दृष्टीमध्ये ठेवून आपल्याला पहिलं पाऊल हे उचलायचं असं त्यांच्या बोलण्यामध्ये येत आहे. हे आपण युवक युवतींनी सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे. इथे थांबून होणार नाही, हे पहिलं पाऊल आहे. तेव्हा या सर्व दृष्टीने आपण सर्व आलो आणि याचं आगळं वेगळं पण समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला तर आपल्या सहभागाला विशेष अर्थ आहे. त्याकरता तुमच्या सर्वांच्या सहभागाला आणि साथीला अभिवादन. है ना. आणि असं म्हणून किमान ते त्यांची विचारपूस तरी करायला यायचे. पण आता तर हे आपलंच सरकार असून आपलंच सरकार आपल्यालाच विचारायला तयार नाही आहे. मित्रांनो, यानंतर आपलं मत इथे व्यक्त करण्याकरिता मी आदरणीय चंदन पालजी यांना इथे आमंत्रित करते, सर्व सेवा संघ अध्यक्ष.